अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला पंचक बद्दल खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे. आज कालाष्टमी आहे. आज दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचण्याचं महत्व काय आहे आणि पंचकाबद्दल खूप जण असे गैरसमज निर्माण करताय. जसं काय पंचक पहिल्यांदा आलं, आयुष्यभरात पंचक कधी आलंच नाही. पंचक म्हणजे काय, कधी पंचकाचे योग असतात, पंचक आल्यानंतर काय करायचं आणि पंचक कोणासाठी आहे, घाबरण्यासाठी आहे का, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. जो महाराजांची सेवा करत असेल, जो दत्त महाराजांची सेवा करत असेल, तो कधीही अशा गोष्टींना घाबरणार नाही. पंचक हे 6 जून पासून ते 11 जून पर्यंत आहे, या तारखेपर्यंत आहे. हे तिथी आहे, 5 नक्षत्र असतात. ह्या 5 नक्षत्र असेल, या 5 नक्षत्र या पंचक मध्ये येत असतात. असं वर्षानुवर्ष घडत असतं. 2 महिने, 6 महिने, 5 महिने अशा पद्धतीने पंचक येत असतं. आपण जर पंचांग उघडलं ना, आपण पंचांग मध्ये बघू शकता. पंचक काय आताच नाही आलेलं, कंटिन्यू प्रत्येक वेळेत असतं. पंचक म्हणजे तो काळ असतो. 5 नक्षत्र आहेत, त्या काळामध्ये जर आलं तर पंचक येतं. पंचक कोणासाठी आहे की जो एखादा व्यक्ती त्या पंचकामध्ये मृत पावला. आता पूर्वीच्या काळी बघायचे, कोणी जर वारलं, जसं जन्म घेताना पंचा मागायची योग आहे. आपण जेव्हा कोणाच्या घरी जर बाळ जन्माला आलं की फोन करता, गुरुजी या वेळेमध्ये, या काळामध्ये आमचं बाळ जन्माला आलं तर त्याचं नक्षत्र काय आहे, तशी रास काय आहे, बाळ चांगलं आहे का, जन्म नाव काय आहे, हे जन्मल्यावर विचारलं जातं. तसंच कोणी वारल्यानंतर लोक फोन करतात की गुरुजी ह्या वेळेमध्ये तो व्यक्ती मरण पावला आहे, मग त्याचं नक्षत्र कसं आहे, तो पंचक मध्ये गेला का. जर पंचक मध्ये गेला, समजा ह्या 5 दिवसात कोणी जर वारलं तर त्याला जास्त अडचण नाहीये. 5 दिवसात कोणी वारलं, त्याचे 4-5 मुटकुळे असेल, पुतळे असेल, छोटे गव्हाचे असेल, ते करायचे आणि ते प्रेतासोबत द्यायचे, झालं. एवढाच विधी आहे तो, जास्त मोठा विधी नाही तो, जास्त हे नाहीये. कोणी वारल्यानंतरची गोष्ट आहे ही. आता काय झालं, लोक आताच घाबरून टाकतात, पंचक मध्ये प्रवास करू नका, हे करू नका, असं काहीच नाहीये. गाणगापूरमध्ये मेलेला माणूस दत्त महाराजांनी जिवंत केला. मेलेला, गुरुचरित्र वाचा. आपण कशासाठी गुरुचरित्र वाचायचं, या अफवापासून थोडं दूर राहा. या अशा अफवा आयुष्यभर चालू राहणार आहे. आता नवीन नवीन लोक नवीन शिकतात, नवीन काही बोलतात. म्हणून कधीही लक्षात ठेवा, या अफवापासून दूर राहा. तर 6 तारखेपर्यंत, 11 तारखेपर्यंत आता अधिक महिना चालू आहे. तुम्ही जास्तीत जास्त सेवा करावी. आज काल अष्टमी आहे आणि दत्त महाराज सोबत असताना कशाला तुम्ही घाबरायचं. अहो, मेलेला माणूस जिवंत झाला, महाराजांच्या पादुका ठेवल्या. गाणगापूरमध्ये आपण जिथं गुरुचरित्र पारायण करतो, कल्पवृक्ष, औदुंबर वृक्ष, त्या ठिकाणी त्या स्त्रीनी म्हटले की माझा पती मरण पावला, पण महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, अष्टपुत्र भव. बाकीचे जण सेवेकरी म्हटले की महाराज हिचा नवरा मरण पावला आणि तुम्ही कसं काय आशीर्वाद दिला. महाराज म्हटले आता मुखातून निघालं. त्याला सोमवारावरून त्यांच्यावर पादुका असेल त्या ठेवल्या, तो व्यक्ती जिवंत झाला. म्हणून लक्षात ठेवा, दत्त महाराज, स्वामी महाराज, आपण ज्या गुरूंची सेवा करतो ते महत्वाचे. तुम्ही हे नक्षत्र, पंचक याच्यामध्ये जास्त अडकू नका. प्रवास, मी पण काल प्रवास केला. ते म्हणते या राशींना असं तसं नाही, माझी कुंभ रास आहे, कर्क रास आहे, काही. काल छान प्रवास झाला माझा, अतिउत्तम प्रवास. मी स्वतः गाडी चालवली, 350-400 किलोमीटर गाडी मी स्वतः चालवली, म्हणजे दत्त महाराजांनी स्वतः चालवली. काही फरक नाही पडला, काही नाही होत. काल सगळ्यात पहिले आम्ही रुद्राची देवी असेल तिथं गेलो, नंतर राजूरचा गणपती बाप्पा असेल त्यांचं दर्शन घेतलं, नंतर देऊळगाव राजे आहे तिथे अधिक मासानिमित्त दान असेल ते केलं. अधिक मासाचं दान असेल, शिधादान असेल, वस्त्रदान असेल, तुळशीपत्र अर्पण असेल, अभिषेक असेल. नंतर साखरखेडा तिथे गेलो, तिथे गुरु महाराजांची सेवा असेल ती केली आणि नंतर संध्याकाळी सुखरूप
छत्रपती संभाजीनगरला 8-9 वाजता संध्याकाळी पोहोचलो. छान प्रवास झाला. हजारो गाड्या रस्त्यावर फिरताय, हजारो लोक बाहेर फिरताय. म्हणून अशा काही गोष्टी मनामध्ये ठेवू नका. आपल्या दत्त महाराजांवर विश्वास ठेवा. आज कालाष्टमी आहे. आज प्रत्येकाने दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. एक तरी दुर्गा सप्तशती प्रत्येकाने वाचावी. दुर्गा सप्तशती वाचन करत असताना 1 ते 13 अध्याय वाचायचे. 1 ते 13 अध्याय वाचायचे. बाकी दुसरं काही वाचायची गरज नाही. काहीच वाचायची गरज नाही तुम्हाला. 1 ते 13 अध्याय आहे. आज कालाष्टमी आहे. 1 ते 13 अध्याय वाचा. बाकी दुसरं काही वाचायची गरज नाही. जर कोणाला काही अडचण असेल, कोर्टाचे काम असेल, कोणाचं लग्न जमत नसेल, कोर्टाचं काम असेल किंवा काही गोष्टी असेल तर तुम्ही काल भैरवाष्टक म्हणजे प्रत्येक ओवीला म्हणा किंवा उवाचे जिथं येईल तिथं, उवाचे जिथं आलं तिथं तुम्ही काल भैरवाष्टक पूर्ण म्हणू शकता. जिथं उवाचे आलं, देवी वाचक उवाचे, जिथं उवाचे आलं तिथं तुम्ही काल भैरवाष्टक संपुष्टक लावून म्हणायचं. काल भैरवाष्टक म्हटल्यानंतर परत जो अध्याय आहे तो वाचायला सुरुवात करायची किंवा एक अध्याय संपल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणा, हे पण म्हणू शकता. जे लग्नासाठी वाचताय त्यांनी जे देवीचा मंत्र आहे, लग्नाचा जो मंत्र आहे तो म्हणू शकता. 5 मंत्रापैकी एक, ते पण तुम्ही एक म्हणू शकता. दुसरी गोष्ट, मनामध्ये घाबरायचं नाही. आज जास्तीत जास्त सिद्धकुंजिका स्तोत्र, आज कुंकुमार्चन करायला पाहिजे. आपल्या घरच्या कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन असेल, देवीचा अभिषेक असेल, ह्या गोष्टी प्रत्येकाने करायला पाहिजे. तुम्ही न घाबरता तुम्ही दत्त महाराजांना विश्वास ठेवला पाहिजे. गुरुचरित्र वाचा. त्यासाठी सांगतो मी, गुरुचरित्र वाचा. हे अशा अफवा ह्या गोष्टी चालूच राहणार आहे. कलियुग आहे. प्रसिद्धीसाठी काय साठी कोणी सांगतच असतं. आता मी स्वतः काल प्रवास केला, छान प्रवास झाला. मी स्वतः गाडी चालवली. पहिल्यांदा माझी जी गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा गाडी घेऊन, स्वतःची गाडी घेऊन आम्ही देऊळगाव राजा असेल, राजूरचा गणपती असेल, आमची गावची देवी असेल, साखरखेडा असेल, तिथं पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो. काही प्रॉब्लेम नाही. सुखरूप प्रवास झाला. छान प्रवास झाला. आपण देवाचं दर्शनाला जाताना शांत चित्ताने जावं, शांत जावं. आपला प्रवास चांगला होतो. तसा माझा प्रवास चांगला झाला. म्हणून तुम्ही पण जास्त ताण घ्यायचा नाही. लक्षात ठेवा, जास्त ताण घेऊ नका. या पंचकच्या नादी लागू नका जास्त. ते तिथी आहे, नक्षत्र आहे, ते येतच असतं. याच्या अगोदर नाही आलं का, आलेलं आहे. तुम्ही पंचांग बघा. याच्या अगोदर तर वाटलंच तर मी पुढच्या जेव्हा पंचक कधी येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. प्रत्येकाची तिथी असते. ती तिथी वार आणि ह्यावेळेस का आलं, हे पंचक सलग आलं. सलग येत नाही कधी. सलग म्हणजे काय, 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत, नाही तर 1 दिवस किंवा 2 दिवसाचं असतं. ते कधी आलं आणि गेलं लक्षात पण येत नाही. पंचकाचा कधी गरजेचं आहे. जसं आपण व्यक्ती जन्मानंतर विचारतो आपण कोणतं नक्षत्र आहे, तसं कोणी वारल्यानंतर फोन करता, गुरुजी नक्षत्र कोणतं चांगलं आहे. आता हे पंचक मध्ये आलेलं आहे का, आला असेल तर मग 5 मुटकुळे करायचे, तर प्रेतासोबत जाऊ द्यायचं, झालं. एवढाच विधी. तसा जास्त असा काही विधी नाही आहे. जास्त तसा भाऊ करायचा नाही. आज जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती 99 मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा आणि जास्तीत जास्त सिद्धकुंजिका स्तोत्र प्रत्येकाने वाचावं. ही सेवा आज प्रत्येकाने करावी. दुर्गा सप्तशती तुम्ही कोणत्याही प्रकाशनाची वाचा. त्याचं पहिले दुर्गा सप्तशती हे करत असताना तुम्हाला फक्त दुर्गा सप्तशती वाचन करत असताना 1 ते 13 अध्याय वाचा. बाकी दुसरं काहीही वाचू नका. काही नाही. वाचन करत असताना संरक्षण जवळ ठेवायचं. संरक्षण काय ठेवणार, एक लिंबू ठेवा, पिवळ्या मोरी ठेवा, महाराजांची रक्षा असेल ती ठेवा, पुडी करून आपल्या जवळ ठेवायची. हे तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रत्येकाने आज सेवा करावी. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी आणि देवी चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.